and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 62 पाठ 62. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. माझे 2 शेजारी रंजना संतोष, माझा पाहुणा शरद आणि आमची बरीच मित्रमंडळी इथे रस्त्यावर सदुभाऊची वाट पाहत उभे आहोत. सदुभाऊंच्या जीपमधून आम्ही सर्व उरुसाला जाणार आहोत. का नाही येते जीप? किती उशीर झाला. शरद दादा, कॅन यू सी अ येलो जीप? No, I can't. Sadhubhau is late. Look at that motorcycle. Wow. I love motorcycles. I have a motorcycle. I also love motorcycles. My father has one. Sharad Dada, look. Can you see a yellow jeep? Yes, I can. That is Sadhubhau's yellow jeep. Sadhubhau's. नमस्ते सदुभाऊ. नमस्ते. चला निघायचं ना, बसा पटपट. Come on, children, climb up. कम ऑन शरद, क्लाइंब अप. बसले का सगळे? चला निघायचं का? हो चला, start. हो. स्टार्ट. चला. चला, आता शरद दादा आपल्याला आजूबाजूला काय काय दिसते ते इंग्रजीत सांगेल. हं. Sharad Dada, what is that? That is a tree. मराठीत झाडू. बरोबर? शरद दादा, ट्री झाड. ट्री म्हणजे झाड. रंजना, व्हॉट इज दॅट? आय डोंट नो. हे काय चाललंय? तुम्ही इतक्या साध्या वस्तूंची नावं काय विचारताय? रंजना, तुला ढग माहित नाही? आणि काय आय डोंट नो म्हणालीस? ढग माहिती आहे, पण त्याला इंग्रजीत काय म्हणायचं ते माहित नाही. मग असं म्हण, आय डोंट नो द इंग्लिश वर्ड. वर्ड म्हणजे शब्द. मला तो इंग्रजी शब्द माहित नाही. आय डोंट नो द इंग्लिश वर्ड. आय डोंट नो द इंग्लिश वर्ड. Tell me the Marathi word. I will say the English word. ओके. ढग. Cloud. सूर्य. Sun. आय कॅन सी सन अँड क्लाउड. I can see the sun and I can see some clouds. सम म्हणजे? सम म्हणजे काही. मला काही ढग दिसतायत. आय कॅन सी सम क्लाउड्स. आय कॅन सी सम हिल्स म्हणजे डोंगर. Yes, I can see some hills. लुक, आय कॅन सी वॉटर. Water. River. That is a river. ती नदी. And can you see the bridge? There is a big bridge on the river. हो, तो पूल ना? पुलाला ब्रिज म्हणतात. Yes, pool, bridge. शरद दादा, I will speak in English. You speak in Marathi. Tell me the Marathi word for cloud. Doug. Sun, Suraj. No. Surya. tree, Zad. hill. Dukkar. Not correct? Oh yes. Dongar. Hill. Dongar. River, Nadi. bridge. Pool. बरोबर? अगदी बरोबर. सुनीता मावशी, मी बाबांबरोबर मोटरसायकलवर गेलो की आम्ही एक खेळ खेळतो. समोरून येणाऱ्या गाड्यांचे नंबर वाचायचे आणि जो खाली 4 अंकी नंबर असतो ना
त्या 4 अंकांची बेरीज करायची. पटकन मनात बेरीज करायची. म्हणजे असं का? ती बघ, जीप येते. तिचा नंबर आहे 5214. 5 अन् 2 7, 7 अन् 1 8, 8 अन् 4 12. 12 बरोबर? हो, आपण खेळूया का? Yes, but in English. English numbers. ओके, चालेल. Okay. Look at that bus. The number is 2123 असा नंबर होता. 2123. 2 and 1 3 and 2 5 and 3 8. 8. शाबास. okay. Good. Now Ranjana, see that blue jeep. The number is 7934. 7 and 9 16 and 3 19 and 4 सुनीता मावशी, माझं उत्तर 23 येत आहे, पण ते इंग्रजीत कसं म्हणायचं? शरद दादा, I know the number in Marathi, but I can't say it in English. अगं, मराठीपेक्षा इंग्रजीतले आकडे म्हणायला सोपं वाटेल तुम्हाला. बघ, 20ला काय म्हणायचं? 20. मग 23 जर म्हणायचं असलं तर 23 म्हणायचं. 20 म्हणायचं आणि त्याच्या पुढे 3 जोडायचं. 23. किती सोपं. 20 म्हणजे 20. मग 21 म्हणजे 21. 22, 23, 24, हं? 25, 26, 27, 28, हं? 29. पण माझा प्रश्न असा आहे, 30 कसं म्हणायचं? 30ला एक नवीन शब्द शिकायचा. 30. मग त्यापुढे 31, 32, 33 असं. हं, किती सोपं. इट इज इझी. इझी म्हणजे सोपं का? येस, इट इज इझी. खरंच इझी. मग रंजनाचं उत्तर 23 म्हणजे 23. गुड. संतोष, व्हेरी गुड. Good. Ranjana and Santosh, very good. बरं रंजना आणि संतोष, आता गोळेवाडी जवळ आली बरं का? पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Tree, म्हणजे झाड, cloud, म्हणजे ढग, आणि डोंगर म्हणजे hill, नदीला म्हणतात. river, पूल म्हणजे bridge, सम म्हणजे काही. सम ट्रीज, some clouds. सम हिल्स. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. मी एक एक शब्द मराठीत सांगणार आहे. तोच शब्द सर्वांनी एकत्र इंग्रजीत म्हणायचा आहे. शब्द नीट ऐका आणि सगळे एकत्र इंग्रजीत म्हणा. झाड, ट्री. असंच म्हणालात ना? छान. ट्री म्हणजे झाड. बरं, आता दुसरा शब्द. ढग, क्लाउड. असं म्हणालात ना? शाबास. शब्द ऐका, एकत्र इंग्रजीत म्हणा. सूर्य, सूर्य, सन. बरोबर.
आणि डोंगर म्हणजे हिल म्हणजे डोंगर. बरोबर म्हणालात ना? बरं, आता दुसरा शब्द नदी. रिव्हर म्हणजे नदी. पूल म्हणजे ब्रिज म्हणजे पूल. बरोबर. आता आपण बघूया सम ह्या शब्दाचा उपयोग कसा करायचा. सम म्हणजे काही. काही झाडं असं म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं बघूया. माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र म्हणायचंय. पण हो, हळू आवाजात हं. मला काही झाडं दिसतात. आय कॅन सी सम ट्रीज. बरोबर म्हणालात ना? आता मी अशीच काही वाक्य मराठीत सांगीन. तुम्ही इंग्रजीत म्हणायची आहेत. घंटा वाजली की एक मूल उभं राहील. नीट ऐक आणि इंग्रजीत म्हण. मला काही ढग दिसतात. बरोबर म्हणालास का? आय कॅन सी सम क्लाउड्स. असं? गुड. बरं, आता दुसरं मूल. हे कसं म्हणणार इंग्रजीत? त्याच्याकडे काही पुस्तकं आहेत. He has some books. असंच म्हणालास ना? गुड. आता दुसरं मूल. हे इंग्रजीत म्हण. तिच्याजवळ काही आंबे आहेत. She has some mangoes. Good. बरं तर आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. ट्रीज, क्लाउड्स, सन, हिल्स, रिव्हर्स या शब्दांचा सराव घेतील. मग आय कॅन सी सम ट्रीज. शी हॅज सम पेन्सिल्स अशी वाक्य इंग्रजीत म्हणायला शिकवतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात